नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी वर्गाच्या अडचणी संदर्भात आज महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करतोय। शेतकरी साठी शासनाने महाडीबीटी पोर्टलवर जाऊन त्यांच्यासाठी अनेक योजना या सुरू केलेल्या आहेत। मागील 1-2 महिन्याच्या अंतरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते या महाडीबीटी पोर्टलवर, तर बऱ्याच शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये निवड झालेली आहे। परंतु 1-2 महिने उलटल्यानंतर अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही पूर्ण संमती किंवा पूर्वसंमती ही शेतकरी वर्गाला मिळत नाहीये। त्याच्यामुळं हे जे त्यांचे प्रकरण आणि त्यांचे जे लागलेले त्यांची निवड झालेली जे शेती अवजारं असतील, ट्रॅक्टर असेल, बियाणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अवजार असतात किंवा जे प्रकरणं असतात ते शेतकऱ्यांना देण्यास खूप मोठा दिवसापासून महिन्यापासून हा विलंब होत आहे। याचं जर कारण जर आपण मुळाशी गेलो तर शेतकरी वर्गांना एक जमिनी स्तरावरून असे उत्तर येतात की शासनाकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत। असंही येत आहे की निवडणुकांमुळं की या अवजारांसाठी या प्रकरणासाठी शासनाकडे पैसा नाही, असेही कारण समोर येत आहेत की या प्रकरणासाठी लाडकी बहीण योजनेकडे हे सर्व पैसे तिकडे वळवला गेलेला आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे जरा शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण करणारे असे प्रश्न शेतकरी वर्गामध्ये तयार झालेला आहे। मला एक शासनाला प्रशासनाला प्रश्न करायचा आहे की आपलं देशामध्ये सर्वात जास्त जीएसटी जो पे करतो तो आपला महाराष्ट्र आहे, सर्वात जास्त उत्पन्न घेणारा हा महाराष्ट्र आहे, तरी पण शेतकरी संदर्भात एक संकुचित विचार हा प्रशासन का करते? कारण की जर शेतकरी वर्गासाठी ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्काळ त्यांना पुरवणं खूप गरजेचं आहे। शेती हे एक असं फिक्स त्यांचं पीक येतं, हे निसर्गाच्या गोष्टींवर अवलंबून असतं। इतकं जर शेतकरी वर्ग अडचणीत असताना सुद्धा या गोष्टींचा विचार शासनाने केला पाहिजे। आमचे अकोले संघटनेच्या वतीनं एक जाहीर त्यांना प्रशासनाला आव्हान राहील की तुम्ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांची प्रकरणं तुम्ही निकाली काढा, त्यांना संमती दिली जावी आणि अन्यथा जर तुम्ही 10-15 दिवसामध्ये जर याच्यावर कोणत्याही प्रकारचं जर आपण प्रशासनाकडून जर कारवाई झाली नाही तर आम्ही कृषी विभाग असेल किंवा संबंधित जे विभाग असेल आम्ही तिथं एक मोठं आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देतोय। ही गोष्ट सर्वांनी प्रशासनाने लक्षात घ्यावी आणि यासाठी या आंदोलनामध्ये अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित राहतील याची मी तुम्हाला सर्वांना हमी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।